नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024च्या भरतीमध्ये एका जागेसाठी 102 अर्ज, जागा 17,471 आणि अर्ज आहेत या ठिकाणी 17,76,000. 20 मे नंतर मैदानी चाचणी. या ठिकाणी पेपरला आली, सकाळ पेपर याला बातमी आलेली आहे की आपण पूर्ण बातमी पाहूया वाचून. काय एकूण जागा आणि सकाळी मैदानी चाचणी 6 ते 10 वाजेपर्यंत. आता या संपूर्ण पद्धतीनं पाहूया आपण. राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिल संपली. राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. पोलीस भरतीच्या प्रथम मैदानी चाचणी होणार आहे. त्यात 100 मीटर, 1600 मीटर, 800 मीटर महिलांसाठी गोळाफेक असे असतील. मैदानी चाचणीत उमेदवारास त्या ठिकाणी मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी लेखी परीक्षेसाठी 10 उमेदवार पात्र केले जातील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहे. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे. चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भात चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाने प्रशिक्षण खास पथके यांनी विश्वसनीय सूत्रांनी दिली. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 20 मे नंतर बऱ्याचशा जिल्ह्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही सुरू होणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त तयारी करा.